गोट गुलाबी शेला एक नंबर. जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, या दहीहंडीच्या निमित्तानं एका अशा गाण्यावरती रिॲक्शन रिव्ह्यू करणार आहोत जे तुमचं माझं सगळ्यांचंच फेवरेट आहे. त्या गाण्यावरती आज आपण रिॲक्शन रिव्ह्यू करतो आहोत. हमाल दे धमाल या सिनेमातलं गाणं आहे गोविंदा रे गोपाळा. तुमच्या सगळ्यांचं आवडतं गाणं आहे ते आणि माझं देखील आवडतं गाणं आहे. तर आपण त्या गाण्यावरती मित्रांनो रिॲक्शन रिव्ह्यू करूयात. त्याआधी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आवडलं तर प्लीज कमेंट करा. तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली व्हिडिओ बघूया आणि मग त्याच्यावरती बोलूया किंवा बघता बघता बोलूया. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लाईट्स, कॅमेरा अँड ॲक्शन. क्या बात है. बली की जय, बली की जय. क्या बात है, क्या बात है. मित्रांनो, हे जे गाणं आहे ना, खरं तर या गाण्याशिवाय गोविंदाला काय मजाच येणार नाही. म्हणजे हे जर गाणं नाही वाजलं तर गोकुळाष्टमी आहे, दहीहंडी आहे आज, हे असं समजणारच नाही. खूप छान गाणं आहे. माझ्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या ताज्या होत आहेत इथे. बघू आपण पुढे बघू आणि बघता बघता बोलू. ऐकू आपण पुढे. हमालपूर, हमालपूर. क्या बात है. ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. ये बा, ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला एक नंबर. जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं जे त्यांनी पाणी टाकलं ना त्यांच्या अंगावरती. मी जितक्या पण काही व्हिडिओज बघितले ना, ज्या दहीहंडीच्या ज्या काही व्हिडिओज बघितल्या आहेत त्याच्यामध्ये जेव्हा त्याचं चित्रीकरण करतात तेव्हा ना, माहित नाही त्या बालडीमध्ये, चला बालडीमध्ये एक वेळ पाणी असेल त्याच्यात रंगाचं पाणी टाकलं तर काय वाटत नाही, पण ते जे सगळे जे लोक जे असतात ते रंगाने माखलेले असतात किंवा होळीसारखे रंग उधळतात. मित्रांनो, हे दहीहंडीचं हे नाही. दहीहंडीमध्ये रंग नाही उधळला जात, तो होळीमध्ये लावला जातो, उधळला जातो. पण ह्या गाण्यामध्ये जे काय डिरेक्टरनी जे काय डिरेक्शन केलेलं आहे ते खरंच अप्रतिम आहे. कारण त्याच्यामध्ये बघा, पाण्याच्या बालडीमधून पाणीच आलं आहे ना की रंग आला आहे. म्हणून हे गाणं छान आहे. असं गाणं बघितलं पाहिजे. आणखी बघू पुढे काय आहे. झाला वेडा नाही पाणी घागर उताणी रे. क्या बात है, क्या बात है. पाणी घागर उताणी रे गोपाळा. 1 2 3 4 हमालपूर रत्तेडी. हुशार. 1 2 3 क्या बात है. हमालपुरातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो हमालपूर वाला, हमालपूर वाला. क्या बात आहे. सगळ्यांचं आवडतं कडवं येतं इथे आता. म्हणजे जसं की आम्ही शाळेपासून हे गाणं बघतोय. मित्रांनो, टी व्हीवरती झीवरती हा सिनेमा लागायचा, झी टॉकीजवरती हा सिनेमा लागायचा. शाळेतून आल्यानंतर हा सिनेमा आम्ही बघायचो. दहीहंडीच्या टायमाला तर म्हणजे फिक्सच होता. तेव्हा काय हे यूट्यूब वगैरे काय माहीत नव्हतं. तेव्हा आम्ही ह्या सिनेमाची वाट बघायचो की हा सिनेमा कधी येतोय, हमाल दे धमाल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचं आवडतं कडवं किंवा तुमचं आवडतं या गाण्यातली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडते. प्लीज मला कमेंट करून सांगा. तर बघू आपण पुढे. क्या बात है. लक्षा मामा म्हणजे यार ग्रेट माणूस. कर्नलच्या पोरी
तुझं इथं काय काम गो एक नंबर काय काम गो माझी कशी कशी? जमल जोडी आहा. मला डाऊट हाय गो क्या बात आहे क्या बात आहे एक जे काय बोलले तुझी माझी कशी जम्मल जोडी एक नंबर हा खतरनाक. बघू आपण पुढे. अशी कशी राधाबाई आलीच ना क्या बात आहे. अशी कशी राधाबाई आलीच आलीच ना ना. त्यावर पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर दोन पैसे देतो तुला राधे देतो एक नंबर. तुला. तुझ्या फडक्यातलं लोणी दे गो या कृष्णाला लोण्याचा भाव नाही ठाऊ तुला कृष्ण ठाऊ तुला फुकट प्रताप नको ह्या राधेला अगो आज तुझी माझ्याशी कशी गाठ गाठ? नको फिरवू तू पाठ क्या बात? फोडीन मी माठ अगो आज तुझी माझ्याशी माझ्याशी गाठ नको फिरवू तू पाठ तुझा फोडीन मी माठ मट ये लाल बात लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा जीव झाला वेडा तुझ्या मागे काय बोलत ना चिंट्या दादा गेला एक नंबर वाटत्या तो जो काय सूर ओढून बोलतायत ना ते पातळ करून जो काय बोलतायत खूप छान खूप छान. गाण्याची जी काय मेकिंग आहे सॉन्ग जेव्हा रेकॉर्ड केलं असेल ते इथेच एवढं ऐकायला छान वाटतं तर मेकिंगमध्ये किती छान असेल. बघू आपण पुढे. 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार 1 2 3 क्या बात आहे. अमरपुऱ्यातली पोर हुशार गोविंदा आला रे आला तो हमाल पुरे वाला गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला हे आकुम बकुम वाटतात मला. भारी, भारी. क्या बात आहे क्या बात आहे. डिरेक्शन छान आहे. बघा हे कडू आहे ते. डोईवर बोज म्हणजे मळकत चोरा राधाच्या वाट नको जाऊ चोरा अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा निळू भाऊ, एक नंबर. चल जा हो बाजूला फुटाची गोळी नाही तर देईन तुला अरे हट नाही जमणार तुला जमणार नाही तुला क्या बात आहे. फुकट ताप नको या बापाला अरे जा जा रे काका, फिरवू नको डोका, बघतोय या नका. नाका. जा रे काका फिरू नको डोका बघतो या नाका. ये बात. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा. एक नंबर. 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोर हुशार 1 2 3 क्या बात आहे. अमलपुऱ्यातली पोर हुशार गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला भली की जय. मित्रांनो हे गाणं ऐकलं ना आता जिथपर्यंत आपण ऐकलंय त्याच्यानंतर ना असं ना बऱ्याच अशा आठवणी जागा होतात. आमचं मंडळ आहे साई सिद्धी मित्र मंडळ घाटकोपर पश्चिम पारशीवाडीमध्ये. आमचा पण गोविंदा पथक होतं खूप आधी. त्यानंतर प्रत्येक जण जॉबला वगैरे लागले आणि मग ते गोविंदा पथक आमचं तसंच राहून गेलं. मग मुलं इकडे तिकडे प्रॅक्टिस करायला लागले. हे असं काही गाणं पाहिलं ना की ती गोष्ट आम्हाला आठवते. म्हणजे मला तरी ती स्पेशली आठवते. माझे मित्र आहेत बरेच त्यांना सगळ्यांना आठवते. दहीहंडी असते ना मित्रांनो दहीहंडीला हे थर लावणं 9 थर 10 थर 7 थर 5 थर जे पण काय थराची जी प्रॅक्टिस करतात हे मित्रांनो ना एक जिव्हाळा असतो आणि एक स्पिरिट असतं की आम्हाला हे करायचं आहे. जे त्या पथकात असतात ना त्यांना माहिती असतं की ह्याची मजा काय आहे. आता बघा आता असं नाही बोलतात की ज्याचं काय व्हायचं असेल ना त्याचं होईलच हो. त्याला तर कोण थांबवू शकत नाही.
ठीक आहे, पहिल्या आधी आपण बघूया. मी ना तुम्हाला जास्तच इमोशनल होऊन उगाच मी खूप बोलत चाललो आहे माफ करा. पहिल्या आधी आपण बघूया जे काय अजून थोडंसं राहिलं आहे ते, त्याच्यानंतर बोलूया. चला बघू पुढे आणखी काय आहे. अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, क्या बात. बोल बजरंग बली की जय. हीच ती मुवमेंट आहे. हो, एकदम जे मनात धगधग होतं ना, क्या बात आहे. गोविंदाची खरी हीच मजा आहे. हे सिनेमामध्ये आहे. हा त्यांना आपल्या बहिणीचा नवरा म्हणून बघत असतो, इमॅजिन करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असं सगळं फक्त सिनेमात होऊ शकतं, बाकी रिअल मध्ये नाही. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा छान छान छान. म्हणजे खूप चांगलंच बोलावं लागेल. डिरेक्शनची तर खरंच खूप तारीफ आहे. कारण आतापर्यंत जेवढे दहीहंडीची गाणी पाहिली आहेत त्या सगळ्यांमध्ये रंगाची उधळण केली जाते. मित्रांनो, होळीमध्ये रंगाची उधळण केली जाते आणि गोपाळकाळ्याला म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी पाणी मारलं जातं अंगावरती. कारण दहीहंडीमध्ये जेव्हा हंडीमध्ये रंग दही वगैरे असेल तर ते अंगावर पडतं आणि ते कलर वगैरे होतो, ती वेगळी गोष्ट. पण असा कलर वगैरे उडवत नाहीत. आता मित्रांनो बघा, बऱ्यापैकी खूप अशी छान छान गाणी आहेत. मच गया शोर, तीन बत्तीवाला हे पण माझं फेवरेट गाणं आहे. शोर मच गया शोर हे पण खूप छान गाणं आहे. पण या सगळ्या गाण्यांमध्ये तुम्ही बघितलं ना तर या सगळ्या गाण्यांमध्ये ना सगळ्यांच्या अंगावरती ना कलर फेकले जातात. परत अजून एक गाणं आहे, मला वाटतं वास्तवमध्ये गाणं आहे. वास्तवमध्ये त्या गाण्याचं मला तर नाव येत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी लिरिक्स आहे, अरे दगडू मामा पेटी वाजव, दोन कोंबड्या दे, असं काहीतरी आहे. मला ते गाण्याचं आता नीट आठवत नाही, पण ते पण गाणं छान आहे दहीहंडीचं. पण एवढ्या सगळ्या गाण्यांमधून मला हे जास्त आवडतं. ह्याच्यामध्ये कसं सगळ्या गोष्टी मला खऱ्या वाटल्या इन द सेन्स त्याच्यात पाणी फेकलं आहे तर पाणीच फेकलं आहे, त्याच्यात त्यांनी कलर वगैरे काय फेकलेले नाहीत. ते बघायला खरं वाटलं की हां बाबा असाच गोविंद असतो किंवा अशीच दहीहंडी असते. दहीहंडीमध्ये कधी कलर उधळले जात नाहीत. तुम्हाला पण मित्रांनो ह्याच्यात काय वाटते, मी जे तुम्हाला काय सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते, की तुमची कुठली आठवण आहे का दहीहंडीची, तर ती प्लीज मला कमेंट करून सांगा, शेअर करा. लक्षामामाला पाहिल्यानंतर खूप समान भरून येतं की यार एवढा हाडाचा कलाकार का एवढा लवकर गेला ना. खरंच त्यांचे सिनेमे म्हणजे आम्ही हे सगळे सिनेमे बघत मोठे झालो आहे. ह्या गाण्यामध्ये नंदिनी पटवर्धन यांना कोण विसरणार नाही, कारण त्याच सगळ्या गोष्टीभोवतीच हा सिनेमा फिरतो. हमाल दे धमाल. तर मी अजून कुठल्या गाण्यावरती रिॲक्शन केलं पाहिजे ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यातलं तुम्हाला कुठलं सेक्शन, ह्या गाण्यातला व्हिडिओ सेक्शन, ऑडिओ सेक्शन, मी बोललेलं कुठलं अजून तुम्हाला काय आठवतं, तुमची आठवण प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो चला, मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. तर पुन्हा एकदा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो.